कुपवाड औद्योगिक वसाहत ते तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाजवळ दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. पंडित रंगराव पवार आणि पांडुरंग लक्ष्मण कांबळे असं मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं. आज सकाळी दुचाकीस्वार पंडित पवार आणि पांडुरंग कांबळे दुचाकीवरून औद्योगिक वसाहतीतून तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत असताना आरटीओ ऑफिसपासून काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण रस्त्यावर पडल्याने दोघांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून डंपरसह पसार झाला होता. मात्र कुपवाड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला. अखेर तानंग फाटा येथे डंपर पकडला, पण डंपर चालक पसार झालाय. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर जीवरक्षक टीम आणि आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आलं. या घटनेची नोंद करण्याचं काम कुपवाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.